राज्यातील एकमेव असलेल्या चक्रवर्ती बळीराजा मंदिर ट्रस्टच्या वतीनं नाशिकमध्ये येत्या मे महिन्यात शेतकरी संस्कृतीचा जागर करणारे चक्रवर्ती बळीराजा राष्ट्रीय साहित्य संमेलन 2025चं आयोजन करण्यात आलं आहे। 25 आणि 26 मे रोजी आयोजित करण्यात आलेले असून पंचवटी येथील बळीराजा मंदिर परिसरामध्ये होणाऱ्या या भव्य संमेलनामध्ये देशभरातील साहित्यिक, विचारवंत, संशोधक, शेतकरी नेते आणि कवी हजेरी लावणार आहेत। या संमेलनामध्ये कृषी संस्कृती, पर्यावरण, ग्रामीण अर्थव्यवस्था, साहित्य आणि समाज जीवन यावर सखोल चर्चा होणार असून परिसंवाद, चर्चासत्र, पुस्तक प्रकाशन, शेतकरी कथा, कविता सादरीकरण, त्याचबरोबर लोकसंस्कृतीवर आधारित विशेष सत्रांचं आयोजन करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांना दिशा देणाऱ्या विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून संमेलनानिमित्त समाजातील मान्यवरांचा बळीराजा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे। त्याबरोबरच बळीराजाचा इतिहास सर्व समाजासमोर यावा या दृष्टीने शरद तांदळे लिखित कादंबरीवर आधारित चक्रवर्ती बळीराजा टीव्ही सिरियलच्या निर्मितीची घोषणा आयोजित करण्यात पत्रकार परिषदेमध्ये बळीराजा महाराजा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी केली। नमस्कार, मी सुनील सूर्यवंशी, बळी महाराज देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष। सर्वांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवणे इच्छितो की मे मध्ये 25 आणि 26 तारखेला महाराष्ट्रातले नामवंत साहित्यिक, लेखक यांचं आपण साहित्य संमेलन या बळीराजा नगरीत आयोजित केलेलं आहे। त्याचप्रमाणे या नाशिक शहरामध्ये या असं वेगवेगळं साहित्य संमेलन पहिल्यांदाच होत आहे आणि या संमेलनाच्या निमित्ताने अनेक कलाकार असतील, लेखक असतील या नाशिक नगरीमध्ये येणार आहेत आणि त्याच वेळेस आम्ही या बळीराजाचं जे टीव्ही सिरियल आपण येणार आहे त्याच्याही माध्यमातून आपण या संपूर्ण टीव्ही सिरियलच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला बळीराजाचं कार्य आम्ही तळागाळापर्यंत कसं जाईल आम्ही तो प्रयत्न करणार आहोत। आणि या साहित्य संमेलनामध्ये आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की बळीराजा हा जो राजा होता हा संपूर्ण जनतेचा राजा होता, त्यामुळे चक्रवर्ती बळीराजा या नावाने या वर्षीपासून आम्ही 5 पुरस्कार या ठिकाणी बळी महाराज देवस्थानकडून देणार आहोत आणि हे पुरस्कार आमची कमिटी बसेल आणि ते सर्व डिसाईड केलं जाईल। धन्यवाद। सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी आणि अभ्यासक या संमेलनामध्ये आपल्या विचारांची देवाणघेवाण करणार असून विशेषतः ग्रामीण साहित्य, लोकसंस्कृती आणि पारंपरिक ज्ञान या संदर्भात चर्चासत्र घेतलं जाणार आहे। इतिहास संशोधक आणि विचारवंत बळीराजाच्या वारशावर प्रकाश टाकणार असून या दरम्यान 25 ते 26 मेच्या साहित्य संमेलनामध्ये बळीराजा साहित्य नगरी, बळीराजा मंदिर परिसर, पंचवटी, नाशिक या ठिकाणी पार पडणार असून शेतकरी, साहित्यप्रेमी आणि अभ्यासकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आयोजकांनी आवाहन करण्यात आलंय। पत्रकार परिषदेमध्ये यावेळेस श्री क्षेत्र बळी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळू शिंदे, चक्रवर्ती बळीराजा सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष बाळासाहेब रास्ते, प्रसिद्ध दिग्दर्शक संजय पाटील यावेळेस उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।